आज आपण एका अत्यंत मजेशीर आणि तितक्याच विचार करायला लावणाऱ्या गोष्टीचं स्पष्टीकरण पाहणार आहोत. आता डिजिटल शिक्षणाच्या या जगात आपण अनेकदा भल्या मोठ्या आणि माहितीपूर्ण शीर्षकांना भुलतो, बरोबर? आता हेच समोरचं बहुभाषिक आणि मोठं शीर्षक बघा. हे शीर्षक वाचल्यावर असं वाटतं की इथे 7वीच्या मराठी पाठाचं अगदी सविस्तर आणि सखोल स्पष्टीकरण मिळणार आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक महान क्रांतिकारक आणि कृषीतज्ञ डॉक्टर खानखोजे यांचा संपूर्ण परिचय करून देण्याचा दावा हे शीर्षक करतंय. पण या भव्य आश्वासनामागचं खरं वास्तव काय आहे याचाच शोध आपण या सादरीकरणात घेणार आहोत. आता इथे दिसणारा हा विरोधाभास बघा, खरोखरच थक्क करणारा आहे. एका बाजूला हॅशटॅग मराठी आणि इंग्रजी शब्दांनी ठासून भरलेलं एक भक्कम एसईओ केंद्रित शीर्षक आहे. हे शीर्षक पाहिल्यावर कोणालाही वाटेल की बापरे, इथे इतिहासाचा आणि भाषेचा केवढा मोठा खजिना मिळणार आहे. पण दुसऱ्या बाजूला मूळ उतार्याचं वास्तव काय आहे? अक्षरशः फक्त 2 शब्द, माय यू. हो, तुम्ही बरोबर ऐकलात. संपूर्ण पाठाचा उतारा फक्त आणि फक्त 2 शब्दांत संपतो. हा विरोधाभास केवळ गमतीशीर नाहीये, तर आजच्या डिजिटल जगात संवादाचं स्वरूप कसं बदललंय यावर एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. चला तर मग या शीर्षकामागे नक्की काय दडलंय याचं थोडं सखोल विश्लेषण करूया. एवढं मोठं शीर्षक लावून नेमकी काय अपेक्षा निर्माण केली गेलीये ते पाहूया. पहिल्यांदा पाहता क्षणी हे शीर्षक अतिशय शिस्तबद्ध वाटतं. त्याचे भटक बघा. पहिलं म्हणजे याचं उद्दिष्ट अत्यंत स्पष्ट आहे. हे 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. दुसरं, विषय मराठी आहे. तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे थोरांची ओळख डॉक्टर खानखोजे यावर लक्ष केंद्रित केलंय. आता डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानखोजे म्हटल्यावर एक मोठा इतिहास समोर येतो. त्यांसारख्या थोर व्यक्तीचा परिचय करून देण्याचं आश्वासन इथे दिलंय. आणि शेवटी एका विस्तृत पाठ स्पष्टीकरणाची कृती इथे अपेक्षित आहे. हे सगळं वाचल्यावर साहजिकच आपण एका सविस्तर आणि माहितीपूर्ण लेक्चरची अपेक्षा करतो, नाही का? आणि सर्वात भारी गोष्ट म्हणजे हे सगळं कुठल्या वाहिनीवरून येतंय? त्या वाहिनीचं नाव आहे लर्न नॉनस्टॉप. आता या नावाचा अर्थच होतो अखंडपणे शिकत राहणे. यातून आपल्या मनात अशी प्रतिमा तयार होते की या वाहिनीवर ज्ञानाचा असा काही अखंड प्रवाह असेल जो कधीही थांबणार नाही. एकीकडे महान क्रांतिकारकाचा पाठ आणि दुसरीकडे न थांबता शिकण्याचं वाहिनीचं नाव, हे सगळं मिळून एक अतिशय भक्कम शैक्षणिक वातावरण तयार करतं. पण आता खरी गंमत सुरू होते. एवढ्या मोठ्या आश्वासनानंतर वास्तवात या पाठाच्या उतार्यात काय दडलंय ते आपण बघूया. हा आहे तो संपूर्ण उतारा. फक्त आणि फक्त 2 शब्द, माय यू. जिथे आपण क्रांतिकारक डॉक्टर खानखोजे यांच्या जीवनावरील एका मोठ्या सविस्तर धड्याची अपेक्षा करत होतो, जिथे आपण न थांबता चालणाऱ्या शिक्षणाची स्वप्ने पाहत होतो, तिथे सगळा प्रवास या 2 शब्दांवर येऊन थांबतो. एक अतिशय शांत आणि गंभीर पोकळी या 2 शब्दांमध्ये जाणवते. वरवर पाहता ही एखादी तांत्रिक चूक किंवा गफलत वाटू शकते, पण आपण याकडे एका वेगळ्या, थोड्या तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत. या 2 शब्दांना केवळ एक योगायोग न मानता शिक्षणाचा मूळ पाया नेमका काय असतो ते समजून घेण्यासाठी आपण यांचा विचार करूया. इथे माय म्हणजे काय, तर ज्ञानाचा उगम. हे त्या शिक्षकाचं, मार्गदर्शकाचं किंवा लर्न नॉनस्टॉप या वाहिनीचं प्रतिनिधित्व करतं. हे थोडक्यात असं सांगतंय की माझ्याकडे ज्ञान आहे, माझ्याकडे डॉक्टर खानखोजे यांचा इतिहास आहे. शिक्षणाच्या प्रक्रियेतला हा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो, जिथे एक व्यक्ती ज्ञानाची मालकी घेते आणि ते दुसऱ्याला देण्यासाठी सज्ज असते. हा शब्द एका प्रकारे माहितीच्या उगमाचं प्रतीक आहे. आणि दुसरीकडे यू म्हणजे कोण, तर तुम्ही, आम्ही, म्हणजे ज्ञान ग्रहण करणारे विद्यार्थी. हा शब्द त्या 7वीच्या विद्यार्थ्याचं किंवा धडा समजून घेण्यासाठी बसलेल्या कोणत्याही अभ्यासकाचं प्रतिनिधित्व करतो. आता विचार करा, यू शिवाय मायला काही अर्थ उरतो का? अजिबात नाही. शिकवण्याची कृती तेव्हाच पूर्ण होते जेव्हा ती स्वीकारण्यासाठी, ते ज्ञान शोषून घेण्यासाठी समोर कोणीतरी उपस्थित असतं. तर यातून सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय समोर येतो? डिजिटल शिक्षणाची ही जी सगळी गुंतागुंतीची यंत्रणा आहे ना, हे मोठे मोठे टॅग्स, मेटाडेटा, हॅशटॅग, सर्च इंजिन, हे सगळं अखेर कशासाठी चाललंय? केवळ या एकाच गोष्टीसाठी, मायला यू सोबत जोडण्यासाठी. हे 2 शब्द म्हणजे शिक्षणाचं सर्वात शुद्ध, सर्वात मूळ स्वरूप आहे. ज्ञान देणारा आणि ज्ञान घेणारा यांच्यातला हा एक मजबूत पूल आहे.
चला तर मग या सगळ्या चर्चेतून आपण नेमका काय बोध घ्यायचा आणि संवादाचं हे साधं पण महत्वाचं तत्वज्ञान कसं समजून घ्यायचं तिकडे वळूया. आपण पाहिलं की डिजिटल जगात आश्वासने किती भव्य असू शकतात. एका बाजूला डॉक्टर खानखोजे यांच्यासारख्या महान व्यक्तीवरील सखोल पाठाचं गाजर होतं आणि प्रत्यक्षात हाती आले ते फक्त माय आणि यू हे 2 शब्द. पण या गमतीशीर विरोधाभासातून आपण एक खूप मोठी गोष्ट शिकलो. शिक्षणाचं खरं सार हे माहितीच्या प्रचंड साठ्यात किंवा मोठ्या शीर्षकांमध्ये नाही, तर वक्ता आणि श्रोता म्हणजेच सांगणारा आणि ऐकणारा यांच्यातल्या मानवी संबंधांमध्ये दडलेलं आहे. आणि म्हणूनच जाता जाता एका महत्त्वाच्या प्रश्नावर आपण सर्वांनी विचार करायला हवा. तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं, माहितीचे कितीही डोंगर उभे राहिले, तरीही जगातील प्रत्येक गुंतागुंतीच्या पाठाचा सार शेवटी वक्ता आणि श्रोता यांच्यातल्या या साध्या मूलभूत जोडणीवरच येऊन थांबतं का? विचार नक्की करा.